मग झाली IPL सुरू. पुढील 2 महिने संध्याकाळच्या टाइमपासची सोय. आपली महाराष्ट्राची जनता ही क्रिकेट वेडी आहे व त्यातल्या त्यात पुण्यात तर हे क्रिकेट प्रेम अत्यंत उफाळून बाहेर येतं. मात्र भारताने एखादी साधी मॅच जरी जिंकली तरीही घराच्या बाहेर फटाके फोडणारे अनेक कार्यकर्ते आहेत. तरीही या क्रिकेट वेड्या पुण्याला एक रुकरुक आहे, ते म्हणजे स्वतःची IPL मध्ये टीम नसल्याची. पुणे टीमचा 2 वेळा IPL मध्ये समावेश करण्यात आला. पुण्याची टीम ही जवळपास 4 ते 5 सीझन ही IPL मध्ये खेळली. अर्थात प्रेक्षकांनी याला तुडुंब प्रतिसाद दिला. आपली टीम फायनल मध्ये गेली होती. तरी अचानक पुण्याची फ्रँचायझी का बंद पडली हे न समजणारं कोडं आहे. मात्र येणाऱ्या 2028 सालापासून पुण्याची टीम पुन्हा येण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. ते कसं तर BCCI ने ठरवलं आहे की 2 नवीन टीम्स व त्याचप्रमाणे लीगचा फॉर्मॅट जो आता आहे त्यापेक्षा फार मोठा करणार आहे व हे करण्यासाठी त्यांना 2 टीमांची गरज लागणार आहे. अर्थात पुणे एकमेव असं मोठं शहर आहे की ज्याला स्वतःची IPL टीम नाही. एवढा मोठा क्रिकेटचा इतिहास असताना, एवढे मोठे क्रिकेटचे निस्सीम चाहते असताना व हा क्रिकेटचा संघ विकत घेण्याची ऐपत असणारे उद्योजकही असताना, एवढं सगळं असताना पुण्याला IPLचा संघ का नाही याची मनाला कायम रुकरुक राहते. आता जे MCA वर पदाधिकारी आहेत त्यांनी इथे टीम आणण्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे. स्वतःचे वैयक्तिक कनेक्ट्स वापरून अदानी असतील किंवा पुनावाला असतील किंवा बजाज असतील यांसारखा तगडा इन्व्हेस्टर जर पुण्याच्या संघाला लाभला तर तो पुण्याच्या क्रिकेटच्या भविष्यासाठी गेम चेंजर ठरेल. त्याचप्रमाणे मॅचेस आले की त्याच्याभोवती एक शॅडो इकॉनॉमी तयार होते. अनेक शेकडो हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि विशेष म्हणजे या निमित्ताने शहराचं नाव जागतिक पातळीवर झळकलं जातं. कारण आता IPLचा प्रवास हा वन ऑफ द रिचेस्ट लीगच्या दिशेने चालू झालेला आहे. तर एक क्रिकेट रसिक म्हणून आपण एक आशा करूया जी आपली सिटी, आपला जिल्हा नव्हे तर आपलं संपूर्ण महाराष्ट्र राज्य जी नवीन IPL टीम आपण डिझर्व करतो ती आपल्याला लवकर मिळावी. धन्यवाद.